अभी मिटा क्या बाकी गर्दी करू बस अगर देखो नका बाकी सासवदवर ही भेट होती आणि इथं आल्यानंतर ग्रामस्थांनी ज्या ज्या काही मागण्या केल्या त्या मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालेन, मुख्यमंत्री मोदयांशी आम्ही बोलू। परंतु ज्या लोकांनी ही निर्गुण हत्या केली, काही लोकांना अटक झालेली आहे, काही लोकांना अटक व्हायची बाकी आहे, त्यांना देखील अटक करण्याच्या दृष्टीनं तातडीनं कारवाई केली जाईल, ही भूमिका शासनाची देखील आहे। दोन गोष्टीसाठी आज आम्ही इथं आलो होतो। एक पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, हा एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आम्ही इथं आलो होतो। आणि दुसरं 15 वर्ष एक तरुण सहकारी सरपंच राहतो आणि सरपंच राहिल्यानंतर तो जेव्हा निघून जातो तर त्याच्या मागं काहीच उरत नाही कुटुंबासाठी। ही जी काही शोकांतिका आहे त्यासाठी शिंदे साहेबांनी आम्हाला आवर्जून काही मदत घेऊन या ठिकाणी पाठवलं होतं। ती मदत आम्ही त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केलेली आहे आणि हा देखील विश्वास दिलेला आहे की अजून त्यांना स्वतःचं घर उभं करण्यासाठी जे जे काही लागेल ती करण्याची भूमिका शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की घेऊ, हा त्यांना शब्द आम्ही दिलाय। परंतु या सगळ्या गोष्टींना गेलेली व्यक्ती परत येणार नाही ही देखील आम्हाला कल्पना आहे आणि त्यांच्या दुःखात सामील होत असताना आम्ही त्यांना शब्द दिलाय की कुठच्याही परिस्थितीमध्ये कोणालाही वाचवलं जाणार नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। जे कोण ह्याच्यामध्ये चौकशीअंती इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि देशमुख कुटुंबाला न्याय दिला जाईल। जी मदत असेल ती खरं तर वेगळ्या पद्धतीने होते। अनेक राजकीय नेते तुम्ही शिक्षणाचा खर्च उचलताय किंवा वेगळ्या स्वरूपाची होते, पण यातून जो मूळ प्रश्न आहे की ज्यासाठी खरं तर आक्रोश करतो ह्या देशमुख कुटुंबीय पूर्ण की त्या मारेकऱ्यांना कधी अटक होणार नाही, या संदर्भातच मी सांगितलं। कालच बीडच्या पोलीस अधीक्षकांनी नव्यानं चार्ज स्वीकारलेला आहे, त्यांनी त्यांची भूमिका कालच जाहीर केलेली आहे। त्यांच्या पाठीशी आम्ही शासन म्हणून आहोत। त्यांनी तातडीनं जे कोण गुन्हेगार असतील त्यांच्या चौकशीसाठी काही लोकांना काल ताब्यात देखील घेतलेले आहे, तशी माझी माहिती आहे। त्याच्यावर आता बोलणं योग्य नाही, परंतु पोलीस अधीक्षक असतील, IG असतील, आता ग्रामस्थांनी अजून एका अधिकाऱ्याची मागणी केलेली आहे, ते अधिकारी देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि सगळ्यात महत्त्वाची ग्रामस्थांची मागणी अशी आहे की महाजन नावाचे कोणतरी एक अधिकारी होते त्यांना जे सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे, त्यांनी इंटरफेरन्स या संपूर्ण प्रकरणामध्ये करू नये अशा पद्धतीची जी भूमिका आहे तर ती आम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू। एक मात्र निश्चित आहे, शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णतः ह्या कुटुंबासोबत आहोत।